हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि त्या 12 पंथात जे अजून अनेक पंथ चालवीन असे राधा स्वामी, धनधन सद्गुरू आणि हे सगळे जितके आहेत हे सगळे काळाचे पंथ आहेत. और या विद जीवों को भरमाऊं. तेव्हा परमात्म्याने म्हटले होते की ठीक आहे, आता येऊ दे ती वेळ, मग आम्ही सांगू तुला. मग बोलू जेव्हा ती वेळ येईल आम्ही तुला सांगू. आता काय सांगितलंय की आता परमात्म्याने म्हटले की जे पण तुम्ही त्या वेळेपर्यंत जी पण तू तुझी अटकळबाजी करशील, ती जितकी पण बंधने तू आमच्या या जीवांवर लावशील, त्यांना मी माझ्या खऱ्या ज्ञानाने आणि त्या सतनाम आणि सार नामाने सगळ्यांना कंडम करून टाकीन, संपवून टाकीन. बघा, हे आहे कबीर सागर. हे तेच कबीर सागर आहे जे आत्ता तुम्हाला दाखवले, कबीर सागर. आणि हे कुठून प्रकाशित आहे? आणि याच्या स्वसंवेद बोधात, इथे बघा, स्वसंवेद बोध आणि बोध सागर हा खंड आहे त्याचा, आणि हा स्वसंवेद बोध हा अध्याय आहे. यात इथे सांगितले आहे निरंजन वचन. त्रेता सतयुग त्रेता द्वापर माही, तीनों युग जीव थोड़े जाही. चौथा युग जब कलयुग आई, तब तब शरण जीव बहु जाई. ऐसा वचन हर मोय दीजे, तब संसार गवन तुम कीजे. आता परमात्मा कबीरजींनी म्हटले कि अरे काल पर पंच पसारा, तो तीनों युग जीवन दुख डारा. और बिनती तोर लीन में मानी. तुझे म्हणणे, तुझी विनंती मी स्वीकार केली. और मोह को ठगे काल अभिमानी. चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपनो अंश पठाई. कबीर साहेब म्हणतात, जेव्हा चौथं युग येईल ना, कलियुग, तेव्हा मी माझा अंश पाठवीन, माझा दास पाठवीन. और काल फंद छूटे नरलोई, सकल सृष्टी परवानी कोई. होय होय. म्हणतात काळाचे सगळे बंधन संपवून टाकीन, सगळ्या नर आणि नारींचे, आणि सकल सृष्टी पूर्ण विश्व परवानिक म्हणजे दीक्षित होईल त्या संताकडून. घर घर देखो बोध विचारा, सतनाम सब ठोर उचारा. 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा. कलयुग बीत जावे जब एता, और सब जीव परम पुरुष पद चेता. आता काय सांगितलं आहे परमात्म्याने धर्मदासजींना की माझे व या काळाचे जेव्हा बोलणे झाले होते त्यावेळी मी म्हटले होते की जेव्हा कलियुग 5505 संपेल, परमात्म्याने म्हटले आहे की चौथा युग जब कलयुग आई आवे, और तब हम अपना वहाँ अंश पठाई. तेव्हा आम्ही आमचा अंश पाठवू, आणि काल फंद छूटे नरलोई, सगळ्या नरनारींचे काळाचे बंधन सुटेल. और सकल सृष्टी परवानी कोई, संपूर्ण सृष्टी नाम घेईल त्या संताकडून. और घर घर देखो बोध विचारा, घरोघरी तत्वज्ञानाचा प्रचार होईल. जसे ज्ञानगंगा पूर्ण भारतवर्षामध्ये पसरत आहे परमात्म्याचा महिमा घेऊन. सतनाम सब ठोड उचारा, आणि सतनाम सगळ्यांना प्राप्त होईल. हे सतनाम आजपर्यंत कोणाला अंदाज नाही लागू दिला दात्याने, आणि पुण्यात्म्यानो तुमच्यासाठी घबाड उघडून दिलं या दासाकडून. आज ती वेळ आली 5505 वर्षांनंतरची. घर घर देखो बोध विचारा, सतनाम सब ठोर उचारा. और 5505 तब ये वचन होगा साचा. कलयुग बीत जाए जब एता, सब जीव
ओय होय सगळे प्राणी परम पुरुष पद चेता होय होय परमपुरुषाच्या त्या पद म्हणजे त्या स्थानाचे, चेता म्हणजे जाणकार होतील. जसे गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये म्हटलं आहे की तत्वदर्शी संताच्या प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जेथे गेल्यावर साधक परत संसारात कधी नाही येत. म्हणतात त्यावेळी पूर्ण विश्व परमात्म्याच्या त्या परमपदाशी परिचित होऊन जाईल. आता पुण्यात्म्यांनो, ती वेळ आली आहे आणि तुम्ही ते पुण्यकर्मी प्राणी आहात ज्यांच्यासाठी परमात्म्याने सगळे काही तो समय निर्धारित केला होता की जेव्हा 5505 वर्ष हा अवधी संपेल, कलियुग संपेल, तेव्हा पूर्ण विश्व परमात्म्याच्या ज्ञानाशी आणि या नामाशी परिचित होईल आणि पूर्ण विश्वात परमात्म्याचा महिमा आणि पूर्ण संसार परमात्म्याशी परिचित होईल आणि सगळ्यांचा मोक्ष होईल. तर ती वेळ आता आली आहे आणि याला सगळ्या सद्ग्रंथातून तुम्हाला प्रमाणित पण करून दाखवलंय. आता पुण्यात्म्यांनो, ज्यावेळी धरमदासजींना परमात्मा ही कथा ऐकवत होते आणि म्हणत होते असे होईल, कलियुग जेव्हा 5500 वर्ष संपून जाईल तेव्हा मी पूर्ण विश्वाला नाम देईन, तेव्हा धरमदासजी चिंतित झाले की हे परमात्मा, तुम्ही मला सतनाम आणि सारनाम गुप्त ठेवायला सांगितलंय आणि तिकडून तुम्ही मला 42 वंशांचा आशीर्वाद दिलाय की माझ्या 42 पिढ्या चालतील. तर परमात्मा या वंशजांचा, माझ्या मुलांचा मोक्ष कसा होईल? खूप चिंतित झाला, काळीज पकडून बसला. आता परमात्मा म्हणाले की जेव्हा कलियुग 5500 वर्ष निघून जाईल धर्मदास, त्या वेळपर्यंत या काळाचे 12 पंथ चालू झालेले असतील आणि 12वा पंथ गरीबदास पंथ असेल आणि त्या 12व्या पंथात मी स्वतः येईन आणि त्यावेळी पूर्ण विश्वाला ज्ञान देईल आणि पूर्ण विश्व या तत्वज्ञान, सतज्ञान आणि सतनामाने परिचित होईल. तर तुझ्या मुलांचे, तुझ्या वंशजांचे काय इथे पूर्ण विश्व पार करीन? का चिंतित होतेस तू? आता तुम्हाला थोडीशी झलक दाखवतो की 12 पंथ काळाने चालवले आणि कबीर नावाने चालवले. 12वा पंथ गरीबदास पंथ आहे आणि गरीबदास पंथातून या दासाचा उदय झाला आहे. 12 पंथ चालू झालेले असतील तेव्हा परमात्म्याने म्हटले होते की मग मी स्वतः येईन. आता परमात्मा नाही आले, या दासाला पाठवलं, तुम्हाला समक्ष दाखवतो तेव्हा विश्वास बसेल तुमचा. हे बघा, ही कबीर वाणी आणि बोधसागरच चालू आहे. इथे काय सांगितलं आहे की 12 पंथ चलो सो भेद, 12 पंथ काल फुरमाणा. काळाचेच फरमान म्हणजे त्याचाच आदेश चालेल 12 पंथांमध्ये. और भूले जीव न जाओ ठिकाणा, ताते आगम कह हम राख्या वन समारा चूडामणी साखा. आता इथे यांनी गडबड केली थोडी, चूडामणीला वेगळे केले. खरं तर प्रथम चूडामणीने सुरुवात झाली होती, कारण की यांनी इथे बघा ताते आगम कह, या फिर प्रथम जगम जागो भरमा. यांनी ते नकली कबीर पंथाचे जे पंथ आहेत त्यातला सगळ्यात पहिला आहे जागू आणि खरे तर असायला हवे चूडामणी, दुसरा सुरती गोपाल, तिसरा मूल रंजन, चौथा टकसार पंथ आणि 5वा बीज का लेखा जीवा पंथ आणि 6वा सत्यनामी पंथ. असे हे पंथ आहेत. आता यांचे जीवन चरित्र दाखवतो तुम्हाला 1870 वर. आता हे इथे यामध्ये पद्य भाग व गद्य भागात आहे. हा कबीर चरित्र बोध आणि बोधसागर,
त्याच्या 1870व्या पानावर काय लिहिलंय की कबीर साहेबांच्या पंथांचा वृत्तांत. प्रथम नारायणदास लिहिले. नारायणदासाने तर कबीर साहेबांचा पंथ स्वीकार पण नव्हता केला. इथे हवे होते चुडामणी, इथे चुकीचे करून ठेवले यांनी. प्रथम नारायणदास नाही, चुडामणी हवं होतं. दुसरा जागुदास, यागवदास आणि तिसरा सुरती गोपाल. चौथा मूल निरंजन. पाचवा टकसारी पंथ. सहावा भगवानदास पंथ. सातवा सत्यनामी पंथ. आठवा कमाली पंथ. कमाली नाही, कमाली, कमालचा तो कमाल जो पुत्र जिवंत केला होता त्याने पण आपला वेगळा नकली पंथ चालवला होता. आणि 9वा राम कबीर पंथ. 10वा प्रेमधाम की वाणी आणि 11वा जीवा पंथ आणि 12वा हा गरीबदास पंथ. आता हा 12वा गरीबदास पंथ आहे, इथे स्पष्ट आहे, इथे गद्य भागात. आता परत आलो आपण इथे कबीरवाणीमध्ये आणि 136व्या पानावर. अब यहाँ से है कि 12 पंथ काल फुरमाना, जीव भूले जीव न जाव ठिकाना, ताते आगम कह हम राखा, वन समारा चुडामणी शाखा. प्रथम जग में जागो बरमावे. मग दुसरा सुरती गोपाल, तिसरा मूल निरंजन, तेच आहेत सगळे. चौथा टकसारी पंथ आणि हे सत्यनामय पंथ, भगवानदास पंथ. आता इथे हा आला 10वा परमधाम की वाणी पंथ. खरं तर तो 11वा असला पाहिजे. आता इथून 12वा चालू झाला, इथपर्यंत 11व्याचाच महिमा. आता 12वा इथे आहे. 1775 होई. हे 1774 असायला हवे होते. चुकून 1 वर्षाचे अंतर मिसप्रिंट झाले आहे. अर्थात दिन प्रेम प्रगटे जग सोई. कारण की संवत 1774 मध्ये आदरणीय गरीबदास साहेबजींचा जन्म झाला होता. ही त्याविषयी माहिती आहे. पुढे बघा. आज्ञा रहे जीव बोध लावे और कोली चमार सबके घर खावे, साख हमारी ले जीव समझावे, असंग जन्म ठोड़ नहीं पावे. म्हणजे म्हणत आहेत की गरीबदास पंथातून ही अस्पृश्यता काही प्रमाणात कमी होऊ लागेल, परंतु हे असंख्य जन्म गरीबदास पंथ 12व्या पंथापर्यंत असंख्य जन्म त्या सतलोकाला प्राप्त नाही करू शकत. हे बघा. साख हमारा हमार ले जीव समझावे, असंग जन्म ठोर नहीं पावे, और बर में पंथ प्रगट हो वाणी. 12व्या पंथात माझी वाणी, महिम्याची वाणी परत प्रकट होईल, गरीबदासजीद्वारे प्रकट झाली. और शब्द हमारे का निर्णय ठानी. आमच्या त्या माझ्याकडून दिले गेलेले जे ज्ञान, गरीबदासजींकडून लिहून घेतला गेला ग्रंथ, त्यावर सगळे निष्कर्ष काढतील, डिस्कस करत राहतील गरीबदास पंथापर्यंतचे. त्याच्याविषयी काय म्हणतात? बर में पंथ प्रगट हुआ बाणी, शब्द हमारे का निर्णय ठानी, अस्थिर घर का मरम ना पावे, 12 पंथ हमी को जावे. कबीर कबीर करतील पण खरे खरे ज्ञान नाही समजू शकणार आणि त्या वाणीला ते समजू नाही शकत. बर में पंथ प्रगट हो बाणी, शब्द हमारे का निर्णय ठानी, अस्थिर घर का मरम न पावे, 12 पंथ हमी को जावे. मग म्हणतात 12व्या पंथात तो 12वा पंथ चालू झाला असेल, त्यानंतर बर में पंथ में हम ही चल आवे और सब पंथ मिटा, एक ही पंथ चलावे. आता बघा पुण्यात्म्यांनो, परमात्मा नाही आले हा दास पाठवून दिलाय त्या पंथात. आता विश्वास करा आणि कल्याण होईल तुमचे. आता काय सांगतात की आता इथे काय सांगितलंय परमात्म्याने की धर्मदास मेरी लाख दुहाई, हे मूळ आहे, मूळ, भूल नाहीये. ज्ञान शब्द कई बार ना जाई, पवित्र ज्ञान तुम जग में भाखो और मूल ज्ञान गोई तुम राखो. मूल ज्ञान जो बाहर पड़ी पर ही बिचली पीढ़ी वंश हंस नहीं तरही. 33 अरब ज्ञान हम भाखा और मूल ज्ञान गोई राम राखे. गुप्त ठेवले आणि 33 अरब वाणी बोलले, परंतु मूळ ज्ञान अजूनपर्यंत लपवून ठेवलंय. आणि मूळ ज्ञान तब लग छिपाई जब लग 12 पंथ मिटाई. आता काय म्हटलंय की धर्मदास मेरी लाख दुहाई, और इस मूल ज्ञान, ये मूल ज्ञान बाहर ना जाई. मी तुला जो सांगत आहे मूळ मंत्र, मूळ ज्ञान, हे बाहेर जाऊ देऊ नकोस. मूल ज्ञान बाहर जो पढ़ी, बिचली पीढ़ी हंस नहीं तरही. यदि ये ज्ञान या नकली पंथीयांच्या हाती लागले ना सगळे, तर मधली पिढी पार नाही होणार. तर ही मधली पिढी कशी आहे? आता हे प्रमाण करूया. बघा,
आता आपण इथे वाचत होतो वरती की कि बार में पंथ प्रगट हो बाणी शब्द हमारे का निर्णय ठानी अस्थिर गर कमर न पावे। हाय हाय। अस्थिर, स्थिर म्हणजे तो अविनाशी परमात्मा उस सतलोक का मर्म नहीं पावे। ये 12 पंथ हम ही को ध्यावे। बार में पंथ हम ही चल कर आवे और सब पंथों को मिटा के एक पंथ चलाओ। फिर मग सांगितलंय प्रथम चरण कलयुग निर्याना। कलियुगाचे प्रथम चरण कोणते असेल? तब मगर मांडो मैदाना। आता परमात्म्याने म्हटले होते की कलियुगाचे प्रथम चरण ते असेल जेव्हा मी मगहर होऊन सशरीर जाईन, एक लीला करीन. तर परमात्मा सन 1518 मध्ये मगहर होऊन सशरीर गेले होते. ते प्रथम चरण होते जेव्हा परमात्मा आले होते. ते सगळे ज्ञान देऊन गेले होते. तो भगवान लीला करत असतो ती करून निघून गेले. आणि ही आहे ती मधली पिढी. आता 5500 वर्ष संपून गेली. ही मधली पिढी आहे म्हणून ज्ञान लपवून ठेवले होते. आणि हा मूळ मंत्र पण लपवून ठेवला होता. ज्या पण महापुरुषांना परमात्म्याने हे ज्ञान आणि मंत्र दिले त्यांच्याकडून घेतली होती की पुढे आता हे सांगायचं नाही, नाहीतर या काळाच्या नकली पंथांना पण हे ज्ञान मिळाले असते. आणि हे मंत्र देत असते हे अधिकारी नाही आहेत. ज्या कारणाने जरी हे मंत्र त्यांच्याकडे असते तरी पण काळाच्या जाळ्यात आपण अडकून राहिलो असतो. अधिकाऱ्याशिवाय कोणताही मंत्र काम करत नाही. तर विश्वात आज हा दास तो अधिकारी आहे आणि हाच सगळा तुमचा मोक्ष करून देण्यासाठी परमात्म्याने पाठवला. आता एक अजून प्रमाण दाखवतो. हे बघा, हीच कबीरवाणी चालू आहे बोधसागर. त्याच्या 134व्या पानावर इथे काय सांगितले आहे? वंश प्रकार हा प्रथम वंश उत्तम हे चुडामणीजी, दुसरा पंथ अहंकारी, तिसरा प्रचंड, चौथा वंश बीर हे विरोध बीर हे, आणि पाचवा निद्रा, सहावा वंश उदास, सातवा वंश ज्ञान चतुराई, आठवा द्वादश पंथ विरोध, 9वा वंश पंथ पूजा आणि 10वा वंश प्रकाश, 11वा वंश प्रकट पसारा आणि 12वा वंश प्रगट होय उजियारा. 12व्यात गरीबदासजी आले होते आणि गरीबदासजींद्वारे म्हणतात प्रगट झाला उजेड. म्हणजे गरीबदासजींच्या वाणीत कबीर साहेबांचा अतुलनीय महिमा, ही कबीर साहेबांच्या विषयी विशेष माहिती आहे. परंतु गरीबदास के पंथ वाले उस महत्व को समझ नहीं सके, गुड रहस्य को. तो वो गरीबदास जी को और कबीर साहब जी को विष्णु का अवतार मानते. ज्ञान तो बहुत कुछ है उस सदग्रंथ में, लेकिन वो समझ नहीं सके. जैसे वेदों में सारा ज्ञान रखा है, गीता जी में सारा ही ज्ञान था. ये पढ़ने वालों को आज तक नहीं पता गीता जी बताना क्या चाह रही. हीच दशा गरीबदासांच्या ग्रंथाला वाचणाऱ्यांची, गरीबदासी यांची आहे. आता इथे काय सांगत आहेत की में वंश प्रगट हो उजियारा, म्हणजे माझ्या महिम्याचा काही उजेड पडेल, स्पष्ट नाही होणार. और 13वें वंश मिटे सकल अंधियारा. हा 13वा वंश दास आहे पुण्यात्म्यांनो. आता सगळा अंधार दूर केला आहे अज्ञानाचा. 9 मन सूत उरजिया ऋषि रहे झक मारे, सतगुरु ऐसा सुलझा दे ये उलझन दूजी बारे. 9 मण सुताचा गुंता करून ठेवला. या काळाने 9 मण सूत गुंता करून ठेवले होते. कारण की परमात्मा विणकराची लीला करत होते. आणि एक शेर सूत, 1 किलोग्रॅम सूत, तो कच्चा धागा जर गुंतला तर विणकराचा जीव मेटाकुटीला यायचा. तेव्हा त्याला सोडवायला लागायचं एक एक. आणि जर सूत तुटलं तर त्याची गाठ पडेल. गाठ पडली तर कोणी त्याचा मेहनताना पण देत नसे, तर मोठ्या मुश्किलीने सोडवायचे ते. कच्च्या धाग्याला 1 किलोग्रॅम सूत सोडवायला सगळा दिवस लागायचा. गुंतलेलं सूत. आणि त्याला म्हणतात यांनी 9 मण सूताचा गुंता करून ठेवला होता अज्ञानाचा. आणि दासाला पाठवले त्या परमपित्याने. याला तत्वदर्शी संत बनवून म्हणतात 9 मण सूत उलझिया ऋषि रहे झकमार, और सतगुरु ऐसा सुलझा दे उलझन दूजी बार. आता या कलियुगात या ज्ञानाचा गुंता नाही होणार. भक्ती करा किंवा नका करू. तर पुण्यात्म्यांनो, तुमचे सौभाग्य आहे की तुमचा जन्म अशा वेळी लखबर सूरा जूझही, लखबर सावत दे, लखबर यति जहान में तो सतगुरु शरणा दे.
तुम्ही त्या पुण्यात्म्यांमधील आहात जे युगायुगांपासून संघर्ष करत येत आहेत. परमात्मा म्हणतात, साधों से ती मस्करी और चोरा नाल खुशहाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. जसे परमात्मा हे सांगत असायचे की आम्ही सगळे ज्ञान खरे सांगत आहोत, आमच्याबरोबर कोणी चेष्टा करतात आणि चोरा नाल खुशहाल, आणि हे नकली कपटी सगळे खोटे बोलणारे संत ऋषी महर्षी यांच्यावर प्रसन्न आहेत आणि म्हणतात, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. माल म्हणजे रेसलर, पैलवान जे पहिल्यापासून एक्झरसाइज करत असतील तेच. जेव्हा शेवटच्या काळात त्याचा आमना सामना होईल तेच विजयी होतील, जे पहिले आपले अनेक युगांपासून ताकद ग्रहण करत आहेत. तर तुम्ही अनेक युगांपासून येत आहात या परमात्म्याच्या या भक्तीच्या आखाड्यात. तुम्ही खूप दिवसांपासून एक्झरसाइज करत आला आहात, आता फायनल गेम आला आहे. तर आता तुम्ही ते पैलवान आहात, ते रेसलर आहात. म्हणतात, साधों से ती मस्करी इन चोरा नाल खुशहाल, मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. तुम्ही ते युगायुगांपासूनचे मल्ल आहात, तो व्यायाम करत आला आहात, आता तुमचे कल्याण होईल. परंतु यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट मर्यादा आहे, आणि मर्यादेत आम्ही तुम्हाला आधी सांगून पण ठेवलं आहे. नियम दीक्षा देण्याआधी पण तुम्हाला चांगलं सांगितलं जातं, दीक्षा घ्या, दीक्षा घ्या. घ्याल तर पूर्ण करा, तेव्हा तुम्हाला फायदा होईल. नाम घेऊन जाता, संसारातील लोक लाजेने त्याला खंडित करता, तर परमात्मा साथ नाही देत तुम्हाला. जसे तुम्ही कनेक्शन घेतले पॉवरचे, विजेचे, तर वीज जे काम करेल ते मॅन्युअलपासून वेगळे असेल. जसे तुम्ही आधी तुमचे संस्कार प्राप्त करत होतात असा विचार करा. मॅन्युअल हाताने पीठ तळत होतात, आणि मग पॉवर कनेक्शन घेतले 3 फेजचे आणि गिरणी आणली मोटार असलेली. मग तुम्ही पटापट पटापट 1 तासात 1 क्विंटल पीठ दळाल, आणि तेव्हा 2-3 तासात 2 किलो पण नव्हते दळले जात हाताने, मॅन्युअली. तर तुमचे सगळे कार्य जेव्हा परमात्म्याच्या पॉवरने होतील ते वेगळे दिसतील. आणि कनेक्शन तुटले तर मग परत ती गिरणी तिथे जशीच्या तशी उभी राहील. तर कनेक्शन कायम ठेवा, परमात्म्याचे मग फायदे बघा. जनता बघू लागेल तुमच्या घराकडे की यांच्याकडे रोज अशी कशी भरभराट होत आहे, कसे हे फळत फुलत आहेत. तर परमात्मावालेच काम करत असतात. आणि गरीबदासजी म्हणतात, ये संसार समझदा नाही कहंदा श्याम दोपहरे नु, गरीबदासी वक्त जात रोग इस पैरे नु. एकदा हे हातातून तुमच्या मनुष्य जीवन सुटले ना, मग पूर्ण जीवनभर रडणंच रडणं राहील. तर परमात्म्याच्या शरणात राहा, पूर्ण विश्वासाने करत राहा. तुमचे आयुष्य नसले तरी ते पण वाढेल. परंतु पुण्यात्म्यांनो, काही घटना अशा घडतात ज्यामुळे तुम्ही ज्ञानाने परिपूर्ण नसल्यामुळे विचलित होऊ शकता की तो नाम घेऊन गेला होता आणि त्याने नामाची दीक्षा पण घेतली होती आणि तो मृत्यू पावला. दासाने सगळ्यात आधी म्हटले आहे की मर्यादा प्रथम आहे. जब लग हंसा हमरी आना और काल लगैनी तेरा बाणा. परमात्मा म्हणतात, जोपर्यंत माझ्या मर्यादेमध्ये हंस राहील काळ अटॅक नाही करू शकत. आपण चुका करतो लोक लाजे खातर. आता काय आहे की एका घरात एक सदस्य नाम घेऊन गेला आणि 6 सदस्य विरोधी आहेत. तर तो नाम घेऊन गेला अवश्य, पण त्याचे नाम खंडित केल्याशिवाय ते राहत नाहीत. यासाठी आम्ही ऑप्शन सांगून ठेवलं आहे की तुम्ही इथे येऊन तुमचे कनेक्शन पुन्हा जोडून घ्या, नाहीतर पॉवर नाही येणार तुमच्या घरात. तर त्या काळात जेव्हा तुमचे नाम खंडित होईल आणि तुमचा संस्कार मृत्यूचा आला तर भगवान पण रक्षा करू शकणार नाही. तर त्या घटनेला बघून हे वाटते की याने नाम पण घेतले होते तरी पण मृत्यू झाला, आणि ते तर सांगतात आम्ही आयुष्य वाढवतो. तर हे अज्ञानाचेच एक वेगळे प्रमाण असेल. ज्याला ज्ञान असेल तो नाही स्वीकार करणार की त्याचे नाम ठीक असते, तर नाहीतर भगवानाची वाणी फेल झाली असती. तर यासाठी या कनेक्शनला चालू ठेवा आणि मग बघा खेळ दात्याचे. सतगुरु जो चावे सोकर ही 14 कोट दूत जम डरी, ऊत भूत चमत्रास निवारे और चित्रगुप्त के कागज पाडे. तुमच्या नशिबात लिहिलेलं बदलेल. तर पुण्यात्म्यांनो, तुमचे सौभाग्य आहे ज्यावेळी तुम्ही परमात्म्याच्या या ज्ञानाने परिचित व्हाल. तुम्ही तुमच्या गेलेल्या वेळेला खूप आठवत राहाल. तुम्हाला तो समय पण लक्षात राहील
की कोणत्या भक्ताने केव्हा मला हे पुस्तक दिले होते किंवा सतलोक आश्रम बरवालाच्या विषयी कोणती माहिती सांगितली होती, ते पण विसरू शकणार नाही असे निर्मळ स्थान आणि असे निर्मळ ज्ञान आहे. तर तुम्हाला प्रार्थना आहे की तुमची भक्ती सफल करा आणि प्रत्येक भक्ताचे परम कर्तव्य बनते की या सतज्ञानाला आपल्या पूर्ण विश्वातल्या भावा बहिणींपर्यंत पोहोचवा आणि इथून प्रचार सामुग्री घेऊन जा आणि सगळ्यांचे कल्याण करवा. बोलो सद्गुरुदेव की जय. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेमुळे तुम्ही सगळे पुण्यात्मे हा सत्संग ऐकायला उपस्थित झाला आहात. सौभाग्य त्या प्राण्यांचे ज्यांना यावेळी मानव शरीर प्राप्त आहे आणि ज्यांना हा सत्संग उपलब्ध होत आहे ते तर खूपच पुण्यकर्मी प्राणी आहेत. परमात्मा स्वतः येऊन आपल्याला ज्ञान सांगतात आणि आपल्याला आठवण करून देतात की तुम्ही ज्या लोकात राहत आहात हा लोक ठीक नाही. परमात्म्यांकडे सगळे दुःखी प्राणी येत असत, कबीर बंदीछोड यांच्याकडे, आणि ते हे म्हणत असत की आमच्यावर संकटे खूप आहेत गुरुदेव, आम्ही महादुःखी आहोत. तर परमात्मा म्हणत असत, मुलांनो, हा काळाचा लोक आहे आणि इथे 21 ब्रह्मांडांपर्यंत आग लागलेली आहे. राग द्वेषाची, बेईमानी आणि काम क्रोध मोह लोभ आणि अहंकाराच्या आगीत सगळे जळत आहेत. इथे कोणताही प्राणी सुखी नाहीये. तुम्ही हे मानता की मी रोगमुक्त झालो तर मी सुखी होईन. जे निरोगी आहेत त्यांना भेटून या. त्यांना माहीत नाही अजून किती टेन्शन्स असतील ज्यांना तुम्ही सुखी मानता, कारण जो निर्धन आहे तो विचार करतो की हे पैसेवाले शेठ सावकार हे सुखी असतील. जिथे पैशाचा समावेश आहे पुण्यात्म्यांनो, स्वप्नातही सुख असू शकत नाही. हा गैरसमज आहे प्राण्याचा, कारण जोपर्यंत आपण त्या आगीत नाही पडत तोपर्यंत आपल्याला असं वाटतं ही शीतल असेल. आणि शेठ हा विचार करतात, राजा लोक सुखी असतील, आम्हाला सुख नावाची वस्तू नाही. कारण शेठ असाच नाही बनत, त्याला काहीतरी हेराफेरी करावीच लागते. त्यांच्याकडे 20-30 लाख रुपये आहेत तर 50-60-50 लाख रुपयांचं काम त्यानं पुढे परत ऑन लोन कर्ज काढून करावं लागेल, तेव्हा तो शेठ होण्याचा विचार करेल. आणि ते 50 लाखाचं लोन घेतलं, बिझनेस ठीक चालला नाही, आता 20 लाख ते गेले, 30 लाख आणि 50 लाखाचे लोन गेले. तो शेठ त्या टेन्शनमध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतो. मग विचार करतो दुसरा बिझनेस करतो. सामान्य व्यक्तीला वाटते मोठा शेठ आहे, मोठे बिझनेस चालू आहेत, पण स्वप्नातही शीतलता त्या प्राण्याला नाही आहे. शेठ सावकार म्हणजे धनी लोक समजतात राजा लोक सुखी असतील. एका कुटुंबातील सदस्य, छोट्या कुटुंबातील ज्यात 4-5 सदस्य असतात, एक घराचा मुख्य ज्यात 5-4 सदस्य असतात, तो त्यांच्या निर्वाहामध्ये, त्यांच्या व्यवस्थेमध्ये किती दुःखी होतो. कोणाची फी भरायची आहे, कोणाची ॲडमिशन घ्यायची आहे, कोणाला कपडे आणायचे आहेत, कोणी विवाहासाठी योग्य झाला आहे, आणि पण खूप साऱ्या ज्या पारिवारिक समस्या आहेत त्या समोर उभ्या राहतात. आणि एक राजा एका क्षेत्राचा मुख्य असतो, त्याला अजून पण जास्त टेन्शन असते आपल्या प्रजेला सुनियोजित ठेवण्याचं आणि लॉ अँड ऑर्डर राखण्यासाठी.
तर स्वप्नात पण सुखी नसतो राजा. ठीक आहे, ते बकवास करतात, ते लोक थोडासा आराम मिळवून नशापाणी करतात, नाच गाणे बघतात, परंतु ते आतून जसेच्या तसे जळत असतात. पृथ्वीचे राजे लोक विचार करतात की स्वर्गातील देवता सुखी असतील. या देवतांच्या कथा वाचून बघा पुराणातील. त्यांच्यातही तीच आग जळत आहे जी इथल्या लोकात आहे, कारण ते पण एक जीव आहेत. जसे कोणी IAS ऑफिसर रुजू होतो, जरी तो कमिशनर म्हणून रुजू होतो, DC म्हणून, तो आहे तर जीव मनुष्यच. त्याच्यात सगळे विकार विद्यमान आहेत जे एका गरीब व्यक्तीत, सामान्य नागरिकांमध्ये आहेत. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार, त्याने पण तो सडत आहे. निसंशय तो अधिकारी बनलाय, साहेब बनलाय, परंतु त्याच्यावर जी संकटं आहेत, प्राकृतिक दुःख आहेत, जसेच्या तसेच राहते. अशाच प्रकारे ते देव समजा. आणि देवता लोक समजतात की इंद्र सुखी असेल, तो देवतांचा राजा आहे. इंद्राची कथा वाचून बघा, किती वेळा राजा इंद्र जो आहे राक्षसांच्या बरोबर युद्धात हरत असतो, जंगलात वेळ व्यतीत करतो, आणि मग काय होते, इंद्राचे राज्य भोगून इंद्राच्या राज्याला म्हणजे आपली वेळ पूर्ण करून देवतांच्या राज्याला, स्वर्गाच्या राजाला मृत्यू प्राप्त होतो. आणि मृत्यूनंतर तो गाढवाच्या योनीने 84 लाख योनींची सुरुवात करतो. तर परमात्मा कबीरजी सांगायचे, भाई तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो. घाटे बाधे सब जग दुखिया, के गृहस्थी बैरागी हो. सुख देव ने दुख के डर से गर्भ में माया त्यागी हो. गर्भ में माया त्यागी हो. तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई जंगम दुखिया, ये जोगी ही दुखिया, तपस्वी को दुख दूना हो. जंगम दुखिया, जोगी दुखिया, तपस्वी को दुख दूना हो. आशा तृष्णा सब में व्यापे, कोई महल ना सुना हो. कोई महल ना सुना हो. तंदर सुखिया कोई ना देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो. सबका किया विवेका हो. भाई सच कहूँ तो ये जग न माने, पर झूठ कही ना जाई हो. सच कहूँ तो ये जग न माने, पर झूठ कही ना जाई हो. ये ब्रह्मा विष्णु शिव जी दुखिया, जिन ये राह चलाई हो. जिन ये राह चलाई हो. तन दर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो. उदय अस्त की बात करते हैं,
मन सबका किया विवेका हो, सबका किया विवेका हो। भाई सुरपति दुखिया भूपति दुखिया, ये रंग दुखी बपरीती हो। सुरपति दुखिया भूपति दुखिया, रंग दुखी बपरीती हो। कहे कबीर और से भी दुखिया, एक संत सुखी मन जीती हो। संत सुखी मन जीती हो। तंदर सुखिया कोई न देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो। सबका किया विवेका हो। सुरपति दुखिया भूपति दुखिया, ये रंग दुखी बपरीती हो। सुरपति दुखिया भूपति दुखिया, रंग दुखी बपरीती हो। कहे कबीरी और सब दुखिया, एक संत सुखी मन जीती हो। संत सुखी मन जीती हो। तंदर सुखिया कोई ना देखा, जो देखा सो दुखिया हो। उदय अस्त की बात करते हैं, मन सबका किया विवेका हो। सबका किया विवेका हो। आता परमात्मा कबीरजी सांगायचे, मुलांनो, ज्या लोकात तुम्ही राहत आहात इथे सुख नावाची वस्तू नाहीये. या खोट्या सुखालाच तुम्ही सुख मानले. हलक्या दुःखाला तुम्ही सुख मानून बसला आहात. इतरांच्या तुलनेत तुमच्यावर कमी संकटे आहेत, तुम्ही त्याला सुख मानून बसला आहात. या 21 ब्रह्मांडात सुख नावाची गोष्ट नाहीये. काय सांगतात परमात्मा कि बाबा, घाटे बाद सब जग दुखिया और के गृहस्थी बैरागी हो. आता पुण्यात्म्यांनो, आपले दुर्भाग्य आहे की आपल्याला असे नकली गुरु धर्मगुरू मिळाले ज्यांना त्यांच्या सिलॅबसचे पण ज्ञान नव्हते. ते मग टीचर कोणत्या खात्याचे. तसे तर हे वर्ण नंतर बनले आहेत. आपण सर्व एकच होतो. ना कोणी ब्राह्मण होता, ना क्षत्रिय, ना शूद्र, ना वैश्य. सगळे भाऊ बहीण होते. मग त्यांनी आपले वर्क डिव्हाइड केले. एका भावाने म्हणजे काही व्यक्तींनी मिळून म्हटले की तुम्ही शिक्षण ग्रहण करा आणि सद्ग्रंथ समजून घ्या आणि हे ज्ञान आम्हाला सांगा. तर त्यांना पंडित म्हणू लागले, जे सद्ग्रंथ वाचायचे व ऐकवायचे. ते होते स्टार्टमध्ये आपले एकच गोत्र आहे. नंतर आपण विभागत गेलो. पुढे जाऊन आपल्या वंशाच्या नावाने कुळाचे गोत्र बनत गेले, कुळगोत्र. तर त्यांना जे पंडित बनले त्यांना पूर्ण सूट दिली की आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराचा खर्च पण देऊ पूजा रूपात. तुम्ही या सद्ग्रंथांना वाचा आणि आम्हाला सांगा. अशीच सुरुवात झाली. आता परमात्म्याने येऊन सांगितले आहे की गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी और समझनसार रहे ज्ञानी. गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा भोसडे मोड किसाना. तर या ऋषी महर्षींना कोणी सद्गुरू भेटले नाहीत आणि सद्गुरू स्वतः परमात्मा आले लीला करण्यासाठी. ते आपल्याला भावले नाहीत. जसे काय असते, जसे कोणी थोडीशी बोलण्याची शैली ठीक केली आणि 10-20 श्लोक घोटले, वेद किंवा गीता किंवा कोणती वाणी वाचली कोण्या संताची, तर सामान्य जागेवर उभा राहून तो 100-200 व्यक्तींना प्रभावित करू शकतो आपल्या प्रवचनाच्या बोलण्याच्या शैलीने. परंतु त्याच्याकडे कख नाही आहे. जोपर्यंत सद्ग्रंथांचे संपूर्ण ज्ञान होणार नाही आणि कंप्लीट वे ऑफ वर्शिप
म्हणजे पूर्ण भक्तिविधी नसेल तर ते ज्ञान पण 1 पैशाच्या उपयोगाचं नाही. परमात्मा कहते हैं गोरख से ज्ञानी गणे सुख दे जति जिहान और सीता सी वो भारिया संत दूर स्थान. मग परमात्मा म्हणतात, और वक्ता कोट अनंत और दानी कोट अनंत है पर बिरले साधु संत. तर जो प्रसंग चालू आहे की परमात्मा आपल्याला सांगत असत, ते स्वतः येऊन ज्ञान द्यायचे, तर आपल्याला आजपर्यंत ज्ञान मिळालेच नव्हते. आपण या खोट्या सुखाला सुख मानले. जसे एका व्यक्तीच्या 3 मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला. आता पुत्र मरो किंवा पुत्री, पत्नी मरो किंवा पती, दुःख तर खूप होते. आणि ज्यांच्यासोबत आपण किती प्रेमाने मायेने राहत आहोत, आपण इतके धीट आहोत. दुःख जरी यापेक्षा जास्त आले तरी मरू नये. आपला मृत्यू नाही झाला तर आपण या दुःखाला पण बघून घेऊ जसे पण होईल. परंतु हे दुःख पण आणि मृत्यू पण, तर ही दोन्ही दुःखे इथे कायम राहतील. तर त्याच्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने वाईट परिस्थिती होती. ना खात होता, ना पीत होता, संपूर्ण परिवार रडत होता. दुःख व्यक्त करण्यासाठी काही व्यक्ती जातात. त्यातील एक व्यक्ती अशी होती, त्याचा एकच पुत्र होता, त्याचा मृत्यू झाला होता काही वर्षांपूर्वी. तर सांत्वना देणाऱ्यांनी म्हटले की बघ बाबा, इथे तर मृत्यू एक ना एक दिवस सगळ्यांचा होणार आहे. आणि बघ, याला बघून जग. याचा एकच पुत्र होता आणि त्याचाच मृत्यू झाला. हा पण आपला वेळ व्यतीत करत आहे. मग त्या व्यक्तीला, ज्याचा पुत्र, तिघांमधला एक ज्याचा मृत्यू झाला होता, त्याला थोडीशी सांत्वना मिळाली, धाडस झाले. हा विचार करून की हे भगवान, याच्यापेक्षा तर मी सुखी आहे, माझे 2 तर वाचले. मग तो ठीक झाला, पोळी खाल्ली, थोडेसे दुःख दूर झाले. आता खाक सुख मिळाले. काय पुत्र परत आला तो? तर परमात्मा म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मनमोद, ये सकल जबीना काल का कुछ मुख में कुछ गोद. आणि मग परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की जे सुखस्थळ आहे त्याचे तुम्हाला ज्ञान नाहीये, कारण आजपर्यंत तुम्हाला तो सूक्ष्मवेद प्राप्त नाही झाला. ते सुखस्थान सांगण्यासाठी मी आलो आहे माझ्या निज लोकातून. परमात्मा म्हणतात, अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. परमात्मा आपला महिमा कबीरजी स्वतः सांगतात की मी सतलोकातून आलो आहे आणि माझ्या महिम्याशी कोणी परिचित नाहीये. अवगत से चल आया मेरा कोई भेद मरम नहीं पाया. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? प्रमोद शंकर गीते. आपण कुठून आलात? देवळाली काम, नाशिक, महाराष्ट्र इथून आलो. आपला व्यवसाय काय आहे? मी पेशाने माध्यमिक शिक्षक आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 9 मे 2013 साली मी गुरुजींची नामदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर मी सगळ्यात अगोदर जे हिंदू धर्माचे व्रत, वैकल्य, सणवार याच्यानुसार सगळी भक्ती करत होतो. त्याच्यानंतर काही वर्षांतर मी जळगावला कॉलेजला जात असताना माझे मित्र प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विश्वविद्यालय तिथे जात होते. मग त्यांच्याबरोबर तिथे मी गेलो. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी बघितलं त्यांची ध्यानधारणा सकाळ, दुपार, संध्याकाळ, योग करणे, परमात्मा बघणे, बिंदू समान समजणे, या सगळ्या गोष्टी बघत असताना त्यांच्याच पंथाच्या मोठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी माउंट आबू आहे त्या ठिकाणी आम्ही दिदींना वगैरे भेटलो. त्यांच्याशी चर्चा वगैरे केली. ध्यानधारणा चांगल्या पद्धतीने करत होतो, पण तरीसुद्धा पाहिजे मनाला सॅटिस्फॅक्शन जे होतं ते मिळत नव्हतं.
त्याच्यानंतर तिथून असं चालत असताना पुढे मला राधेबाबूंचं जे माहिती पडलं, त्या राधेबाबूंचे आम्ही नाशिकवरनं दिल्लीला जात असायचो. त्यावेळेस दिवाळी असो किंवा अमावस्या पौर्णिमा ज्या वेळेसही त्यांच्याकडे जायचो, तिथे जाऊन त्यांचे व्रत वैकल्य, त्यांचे होम हवन आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही करत होतो. तिथेही मला ते काही समाधान मिळालं नाही. त्याच्यानंतर आशुभाई गुरुजी म्हणून परत दिल्लीला होते, त्यांच्याकडेही मी गेलो. तिथेही त्यांच्या सकाळी 4-4 वाजता उठून त्यांची पूजा अर्चना करायची, त्यांचे ते बघायचं. तिथेसुद्धा मला पाहिजे तसं समाधान मिळालं नाही. त्याच्यानंतर असं येणं जाणं चालत असताना मी जे आमच्या इथे नाशिकमध्येच दिंडोरीपर्यंत स्वामी समर्थ केंद्र आहे, त्या केंद्रामध्ये मी तिथे गेलो. मला एकाने सांगितलं की चला कमीत कमी तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला आनंद प्राप्ती होईल, मोक्षप्राप्ती होईल. पण या सगळ्या गोष्टी मला तिथे काहीच मिळाल्या नाही. पण तिथेच जी काही भक्ती होती ती भक्ती मला सांगण्यात आली, पण मी तीही भक्ती करायचो. रोज 3-3 अध्याय वाचायचो, त्याच्यानंतर गुरुचरित्र पारायण करायचो. सकाळी 4-4 वाजता उठून आम्ही बसायचो. नंतर 108 माळी जाप करायचो. एवढं सगळं करत असताना तरीसुद्धा आम्हाला पाहिजे तसं लाभ मिळाला नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात आणि आपण जी पारंपरिक भक्ती साधना आहे हिंदू धर्माची ती आपण करत होतात. त्याचप्रमाणे आपण ब्रह्मकुमारी या पंथाचीसुद्धा साधना घेतली, स्वामी समर्थाचीसुद्धा आपण उपासना केली. त्यानंतर कुमारस्वामी आहे, राधेबाबू आहे, हे सर्व आपण गुरु केले. त्यांच्या भक्तीत आपण पूर्णपणे रममाण झाले होते. मला हे विचारायचं की एवढं सगळं असताना ह्या सगळ्या काही आपण उपासना करत होतात, तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा मिळाला? सर, ज्यावेळेस मी एवढी सर्व भक्ती करत असताना मनाला शांती मिळत नव्हती. मग शांती मिळत नव्हती, मग या ठिकाणी जाय त्या ठिकाणी जाय हे करत असताना मला एकदा ज्यावेळेस आम्ही टी व्हीवरती सत्संग बघत होतो, तर सत्संगाच्या खाली पट्टी येत होती. त्या पट्टीवरती नंबर येत होता. त्या नंबरवरती आम्ही फोन केला आणि त्यावेळेस निःशुल्क ज्ञानगंगा हे पुस्तक आम्हाला मिळालं. ते आणल्यानंतर मी काही ताबडतोब वाचलं नाही. ते वाचलं मी 3 महिने साधारणतः मी टी व्हीच्या तिथेच ठेवलो होतो. ज्यावेळेस माझी आई आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टर बुतळा आहेत नाशिकमध्ये, त्यांनी पायाचं ऑपरेशन करायला सांगितलं. तर त्याच्यासाठी ओळखीच्या असतानासुद्धा आम्ही तिथे आईला ॲडमिट केलं. पण ॲडमिट होण्याच्या अगोदर वडील 1 दिवस अगोदर त्यांच्याबरोबर तिथे रात्री म्हणजे थांबण्यासाठी गेले. तर त्यावेळेस जे गेले तर त्यांना आम्ही सहज म्हटलं आता 1 रात्रभर तिथे थांबायचं आहे. तर त्याच्याकरता आम्ही त्यांना ते पुस्तक वाचायला दिलं की चला बा इथं ठेवलं तर कमीत कमी वाचा. तर वडिलांना अशी प्रेरणा झाली की कमीत कमी चला आता हे पुस्तक दिलेलं आहे तर वाचून तरी बघू. मग त्यांनी जे डॉक्टर भुतळा त्यांनी आईच्या याच्यामध्ये रॉड टाकायला सांगितले होते, स्क्रू टाकायला सांगितले होते. मग त्यावेळेस वडिलांनाही म्हणजे सगळ्यांना आम्हालाच ती भीती होती. पण वडिलांनी त्यावेळेस सहज चला बघा यांनी पुस्तक दिलं आहे तर त्या पुस्तकातनं बघू तरी, आणि त्या पुस्तकाचा फोटो बघितला आणि वडिलांनी तिथे मनोमन प्रार्थना केली की परमात्मा आता आम्ही सगळे पैसे तर भरलेले होते, ऑपरेशनच्या वगैरे सगळे भरलेले होते, फक्त एवढं आहे की स्क्रू टाकायचे काम किंवा सळी टाकायचं काम त्याच्यामध्ये ना यावं म्हणून त्यावेळेस वडिलांनी मनोमन प्रार्थना केली. आणि आईचं ऑपरेशन ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तर तिथे परमात्माचा इतका मोठा अनुभव आम्हाला आला की तिथे ज्यांनी सांगितलं होतं की स्क्रू टाकायची वेळ येणार, तिथे स्क्रू टाकायची गरज नाही लागली. तिथे फक्त पस निघाला आणि तो पाय व्यवस्थित होता. त्याच्यानंतर आम्ही गुरुजींचं नामदीक्षा घेण्यासाठी आईला घेऊन आम्ही रेल्वेने, ज्यावेळेस आम्हाला डॉक्टरनी सांगितलं होतं की आईला पाय फोल्ड करायचा नाही 1 वर्ष, तरी आम्ही 15 दिवसामध्ये आम्ही इथून रेल्वेने गेलो. ज्यावेळेस रेल्वेने जात असताना बरवाला उतरलो, बरवाल्यावरनं आम्हाला बसने जायचं होतं. त्यावेळेस बसने गेलो तर अक्षरशः आई उभी गेली. म्हणजे ज्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं होतं की 1 वर्ष त्यांना पाय फोल्डही करू द्यायचा नव्हता, पण तरीसुद्धा आई तशीच गेली. आणि ज्यावेळेस ती नामदीक्षा वगैरे घेतली आणि आम्ही 3 दिवसाचा सत्संग तिथे ऐकला आणि त्यावेळेस आम्ही नामदीक्षा घेऊन नंतर वापस निघायला आलो. तर साधारणतः ज्यावेळेस आम्ही रेल्वे स्टेशनला आलो तर त्यावेळेस बसण्यासाठी वगैरे लघुशंकेसाठी जागा होती. तर त्यावेळेस पाय फोल्ड करायचा नव्हता आणि कमोड वगैरे जे काही नव्हतं. तर त्यावेळेस आई सहजरित्या त्या ठिकाणी लघुशंकेसाठी बसली. आणि ज्यावेळेस म्हणजे मी बाजूला असताना आम्ही बाजूला असतानासुद्धा आम्हाला तो एकदम जसं लाकूड तुटतं त्यांचा कट असा आवाज येतो. तर त्यावेळेस आम्हाला वाटलं की आईचा पाय आता हा पूर्ण गेला. पण त्यावेळेस परमात्म्याची कृपा अशी होती की ज्यावेळेस तो पाय सरळ
परत उठला आणि नंतर व्यवस्थित चालायला लागली आणि आम्ही रेल्वेने सुद्धा घरी आलो. आणि ज्यावेळेस आम्ही घरी येऊन डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर म्हटले की हे होऊच नाही शकत. तर त्यावेळेस त्यांनी पाहिलं की आईचा पाय हा पूर्णतः फोल्ड होतो 90 डिग्रीपर्यंत व्यवस्थित, म्हणजे जी लघुशंकेला वगैरे जे काही तिला त्रास होत होता तो पूर्ण त्या ठिकाणी बरा झालेला होता. त्याच्यानंतर तो पायसुद्धा काहीही सुजलेला नव्हता. त्याच्यावरती जी काही त्यांनी सांगितलं होतं की 2 वर्ष तुम्हाला कंप्लीट त्याचे दर महिन्याला तुमचे इंजेक्शन घ्यायचे होते, ते इंजेक्शनसुद्धा घेण्याची गरज नाही पडली. साधारणतः 2 महिन्यामध्ये गुरुजींचं नामदीक्षा घेतल्यानंतर आम्ही 3ऱ्या वेळेस दुसऱ्या नामाला गेलो. त्यावेळेस आम्ही सगळ्या गोळ्या औषधं पूर्ण बंद केलीत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण संत रामपालजी महाराजांचे प्रवचन बघत होतात आणि त्यातूनच आपल्याला प्रेरणा झाली म्हणून आपण ज्ञानगंगा हे पुस्तक मागवलं. ते फ्रीमध्ये आपल्या घरी पोचलं, परंतु आपण काही कारणास्तव ते वाचू शकला नाही. परंतु ज्यावेळेस आपल्यावर आपत्ती आली, आपल्या आईचा जो पायाचा प्रॉब्लेम निघाला आणि त्यातून डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन असं सजेस्ट केलं, त्यावेळेस आपण आपल्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ते पुस्तक वाचावयास दिलं आणि केवळ त्या परमात्मा संत रामपालजी महाराजांचा फोटो बघून त्यांनी मनोमन त्यांना प्रार्थना केली आणि खरंच संत रामपालजी महाराजांची दया म्हणावी की त्यांना त्यातून आराम मिळाला आणि तुमचा संत रामपालजी महाराजांवर विश्वास बसला म्हणून तुम्ही सहपरिवार सहकुटुंब बरवाला येथे जाऊन, हरियाणा स्थित जे बरवाला आश्रम आहे तेथे जाऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून संत रामपालजी महाराजांच्या तुम्ही शरणात आला त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय आणखीन अनुभव आलेत? सर्वात अगोदर म्हटलं म्हणजे की 2013 साली आम्ही ज्यावेळेस नामदीक्षा घेतली त्याच्यानंतर आमच्या घरामधले जेवढेही दुःख होते, शारीरिक व्याधी, तर एकही आम्हाला जाणवली नाही. सगळं क्लिअर होत गेलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस माझी नोकरी होती तर माझ्या नोकरीला साधारणतः स्थैर्य मिळत नव्हतं. काही ठिकाणी 4 महिने, काही 2 वर्ष अशी स्थैर्य राहत नव्हतं. मग ज्यावेळेस मी गुरुजींच्या शरणामध्ये आल्यानंतर मी आता एका ठिकाणी इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर दुसरा असा अजून एक लाभ मिळाला की माझा मुलगा जो आज जर्मनीमध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर, ज्याला आपण IT सेक्टरमध्ये इंजिनियर मध्ये काम करतो आहे, एवढी मोठी दया ही परमात्माने माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती केली की ज्या ठिकाणी मला स्थैर्य न लाभतासुद्धा माझ्या मुलाला जर्मनीला शिकवायला पाठवणं ही परमात्माचीच कृपा आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. आत्ताच्या कंडिशनला आपण जसं सांगत आहात की आपण एक शिक्षकाची नोकरी करत आहात, तर ह्या नोकरीमध्ये आत्ता आपण किती वर्षापासून कामकाज बघत आहात आणि आत्ता आपण ह्या नोकरीमध्ये स्टेबल झाला आहात का? हो, मी ज्यावेळेस शिक्षकी पेशा पत्करला त्यावेळेस मला साधारणतः 3,500-4,000 हजार रुपये पगार होता. त्यानंतर असे करत असताना 3 ते 4 इन्स्टिट्यूशन मी बदलले. शेवटी नंतर मला एक इन्स्टिट्यूशन मिळालं की ज्या ठिकाणी परमात्माच्या दयेने ज्यावेळेस मी गुरुजींच्या नामदीक्षा घेतली आणि जी एकच संस्था भेटली त्या संस्थेमध्ये आज मला 22,000 रुपये पगार आहे. आज माझं कुटुंब एवढ्याशा याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यातनंच माझा मुलगा जर्मनीला जाणं ही सुद्धा खूप मोठी बाब आहे. सर, मला इथं एक प्रश्न असा आवर्जून असा विचारावासा वाटतो की अगोदरच्या ज्या पंथामध्ये आपण भक्तिसाधना केली आणि आत्ता संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे, जे काही त्यांचं शिकवण आहे, जे काही ज्ञान आहे, या दोन्हीमध्ये आपण काय तुलना कराल? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संत रामपालजी महाराजांनी आम्हाला मोक्ष प्राप्तीचा मार्ग दिला. संत रामपालजी महाराज आणि जी अगोदरची मी भक्ती करायचो यामध्ये खूप मोठा फरक आहे. संत रामपालजी महाराजांकडे येण्या अगोदर मी जी भक्ती करायचो ती शास्त्रविधी अनुकूल भक्ती नव्हती की ज्याच्यामध्ये आम्हाला दांभिकतेने सगळे काही कर्मकांड असायचे ते सगळं केल्या जायचे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांच्याकडे आलो, गीतेचा नंतर गुरुजींनी जे काही संत रामपालजी महाराजांनी जे ग्रंथ उघडून आम्हाला सगळं समजून सांगितलं त्याच्यातनं आम्हाला खरी मोक्षप्राप्तीची भक्ती आम्हाला मिळाली की ज्याच्यातनं आम्हाला पूर्ण विश्वास आला आणि आज आम्ही त्यांच्या याच्यावर उभे आहोत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी जी आपण भक्ती करत होतात ती शास्त्रानुकूल नव्हती आणि संत रामपालजी महाराजांनी आपल्याला शास्त्रानुकूल भक्ती दिली. पूर्णपणे गीतेच्या आधारावर, शास्त्रांच्या आधारावर जे काही आपले धर्मग्रंथ आहेत त्यातून संत रामपालजी महाराज ज्ञान आपल्याला जनतेला देत आहेत आणि त्यातूनच त्या ज्ञानाच्या आधारे जर साधकाने साधना केली तर त्याला अनेक असे लाभ होतात आणि आपल्यालासुद्धा त्याचमुळे लाभ झालेले आहेत.
मला हे विचारायचं की आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले सहकारी कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, त्याचप्रमाणे आपले आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत, मित्रपरिवार आहे आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? मी सगळ्यांना संदेश नाही देऊ शकत, मी फक्त प्रार्थना करू शकतो. माझे मित्रपरिवार, आप्तेष्ट, जे बंधू वगैरे आहेत, जे बहीण आहेत, या सगळ्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी शास्त्रानुकूल भक्ती जी संत रामपालजी महाराज आपल्याला गीतेच्या यांच्या सगळ्यांच्या आधारे समजून सांगत आहात, हे ज्ञान तुम्ही आवर्जून ऐका की जेणेकरून आपल्याला मोक्षप्राप्ती हे प्राप्त होईल. याच्यासाठी तुम्हाला ज्या ठिकाणी माझी मुलाखत आता दिसत आहे त्याच्या खाली जी काही पट्टी चालू आहे त्या पट्टीवरती नंबर्स फ्लॅश होत आहेत. त्या नंबरवरती तुम्ही फोन करून जगण्याचा मार्ग, ज्ञानगंगा ह्या ज्या गुरुजींकडे देण्यात येणारे जे काही निःशुल्क पुस्तक आहेत याचं तुम्ही नक्की वाचन करा. तुमच्या धार्मिक ग्रंथाशी त्याचं मिलान करा आणि तुम्ही सद्भक्ती मार्गात या, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. सर, जसं तुम्ही आज प्रेक्षक वर्गाला आवाहन करत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान त्यांनी समजून घ्यायला हवं आणि जर आपल्या दुःखातनं त्यांना जर मुक्ती पाहिजे असेल, त्याचप्रमाणे सांसारिक लाभ आणि खऱ्या अर्थाने जर मोक्ष पाहिजे असेल तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा पत्करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? याच्यासाठी भरपूर TV चॅनलवरती संत रामपालजी महाराज यांचे सत्संग चालतात. त्या सत्संग चालत असताना खाली जे नंबर फ्लॅश होत असतात त्याच्यावरती तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकतात. किंवा याच्या व्यतिरिक्त संत रामपालजी महाराज ॲप आहे, प्ले स्टोअर जाऊन ते डाउनलोड करू शकतात. त्याच्यावरती सुद्धा जे संत रामपालजी महाराजांचे भक्त आहेत त्यांचे अनुभव, त्यांचे सत्संग खूप त्याच्यावर साहित्य आहे, ते तुम्ही त्याच्यातून वाचू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर का याच्यामधून पुस्तक हवं असेल तर तिथून तुम्ही पुस्तक मागू शकतात आणि गुरुजींची नामदीक्षा घेऊन आपल्या जीवनातले आलेले कष्ट जे काही आहेत ते तुम्ही गुरुजींचं नामदीक्षा घेऊन गुरुजी नक्कीच बरे करतील असं मी सांगू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं हे सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ज्ञान अगदी सहज उपलब्ध आहे. फेसबुक म्हणा, ट्विटर म्हणा, यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्मवर आहे त्या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचं ज्ञान सहज उपलब्ध होतं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे बहुत साऱ्या अशा TV चॅनलवर सत्संग प्रसारित होत असतात आणि जेव्हा सत्संग प्रसारित होत असतं त्यावेळेस त्या TV चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात आणि त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी आपल्या जिल्ह्यामध्ये जवळचे जे काही नामदान केंद्र आहे त्याची माहिती मिळते, तिथला पत्ता मिळतो आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकते. पण मला यामध्ये प्रामुख्याने असं विचारायचं आहे की जेव्हा तो साधक संत रामपालजी महाराजांच्या त्या नामदान केंद्रावर जातो त्यावेळेस त्याला तिथे किती पैसे मोजावे लागतील जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराज ही गुरुपदेश देतील? संत रामपालजी महाराजांच्या इथे गुरुदीक्षेसाठी, नामदीक्षेसाठी 1ही रुपया घेतला जात नाही. निःशुल्क नामदीक्षा दिली जाते. त्याच्यामध्ये भक्तिबोध वगैरे हे जे काही जी नामदीक्षा दिल्यानंतर जे काही साहित्य आहे ते सर्व साहित्य निःशुल्क दिलं जातं की जेणेकरून भक्ती करणं खूप सोपं जातं. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता
पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.